brought to you by Global St. Angelo's Venture Funding. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। महापालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि महायुतीने जोरदार मुसंडी या निवडणुकीमध्ये मारलेली आहे। 29 पैकी 23 महापालिकांवरती महायुतीने कब्जा मिळवलेला आहे आणि आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। तर भाजपचा परफॉर्मन्स नेमका कसा होता हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर भाजपनं या महापालिका निवडणुकांमध्ये 29 महापालिकांमध्ये 1400च्या वर नगरसेवक निवडून आणलेले आहेत। आपण जर बघितलं तर 29 पैकी 23 महापालिकांवरती महायुतीने कब्जा मिळवलेला आहे। मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड, सोलापूर, अहिल्यानगर, नांदेड, जळगाव, जालना, अकोला, धुळे, इचलकरंजी, अमरावती या 20 महापालिकांमध्ये जवळपास भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली या 2 महापालिकांमध्ये शिंदे गटानं सरशी मिळवलेली आहे। केवळ परभणी महापालिकेमध्ये ठाकरे गटाची सत्ता येण्याची शक्यता आहे। त्यांचं तिथं पक्ष जो आहे ठाकरेंची शिवसेना ही सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। इकडं वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी गड राखलेला आहे। त्यांचा पक्ष तिथं सगळ्यात मोठा एकहाती सत्ता हितेंद्र ठाकूर यांनी राखलेली आहे। लातूर, चंद्रपूर, भिवंडी मध्ये मात्र काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। तर इकडं मालेगावमध्ये मात्र इस्लाम नावाचा पक्ष जो आहे त्यानं मोठी आघाडी त्या ठिकाणी मिळवलेली आहे आणि तोच तिथं सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यानंतर MIM न मालेगाव महापालिकेमध्ये MIM दुसऱ्या स्थानी असल्याचं पाहायला मिळते। आता जर आपण भाजपचा बाजूने विचार करायला गेलो तर भाजप मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। मुंबईमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार आहे। मुंबईमध्ये 89 जागा घेत भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। अर्थात त्यांच्या नेत्यांची स्टेटमेंट जर आपण बघितली तर भाजप हा 100च्या वर जाईन वगैरे सांगत होते, मात्र तरीसुद्धा 89 जागा मिळवणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट मानली जात आहे आणि भारतीय जनता पार्टीनं ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका आता आपल्या ताब्यात मिळवलेली आहे। आता जर आपण बघायला गेलं तर आपण भारतीय जनता पार्टीच्या जागा निहाय आपण आकडे बघणारच आहोत, मात्र सगळ्यात आधी याच्यामध्ये आपण हे बघायला पाहिजे की सगळ्यात कमी जागा भारतीय जनता पार्टीला कुठं मिळालेल्या आहेत। तर त्या 2 ठिकाणी सगळ्यात कमी जागा मिळालेल्या आहेत। मालेगावमध्ये भारतीय जनता पार्टीला 2 जागा मिळाल्या तर परभणीमध्ये 12 जागा केवळ भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग पॉईंट हा आहे की जरी 23 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येत असली तरी त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर किती जागांवरती बसेल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आता यामध्ये काही जागांचं चित्र मात्र क्लिअर आहे की तिथं भाजपनं स्वबळावरती एक हाती सत्ता मिळवली आहे। त्यामध्ये नाशिकमध्ये 72 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळं नाशिकमध्ये भाजपचा स्वबळावर महापौर तिथं येणार आहे। जळगावमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे। जळगावमध्ये सुद्धा भाजपचा स्वबळाचा आकडा भाजपचा मोठा आहे, त्यामुळे जळगावमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच महापौर असणार आहे। सोलापूरमध्ये सुद्धा जोरदार मुसंडी भारतीय जनता पार्टीने मारलेली आहे। जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं 100 तिथं ओलांडलेली आहे। 102 नगरसेवक सोलापूरमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे एक हाती सत्ता भाजपनं सोलापूरमध्ये सुद्धा मिळवलेली आहे। जालना, पहिल्यांदा जालन्याची निवडणूक झाली। जालन्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर हा जालना महापालिकेवरती बसणार आहे। 41 नगरसेवक जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। नांदेडमध्ये सुद्धा पहिल्यांदा भाजपचा महापौर बसणार आहे। नांदेडमध्ये 45 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। धुळ्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर जो आहे तो बसणार आहे। 50 नगरसेवक धुळ्यामध्ये निवडून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यामुळे धुळ्यात सुद्धा महापौर हा भाजपचाच असणार आहे। पुण्यामध्ये 112 पुण्यामध्ये जागा जिंकलेल्या आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये 85 जागा जिंकलेल्या आहेत। आपण या दोन्ही महापालिकांचा विचार केला तर इथं अजित पवारांच्या विरोधामध्ये भाजपची थेट लढत झाली होती, त्यामुळं या लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं आणि अखेर भारतीय जनता पार्टीनं पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांच्या नेतृत्वाखाली आणि पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली आणि दोन्ही ठिकाणी भाजपचा स्वबळावरती महापौर बसणार आहे। इकडे नवी मुंबईमध्ये जर आपण आलो, नवी मुंबईमध्ये
भारतीय जनता पार्टीनं 65 जागा जिंकल्यात आणि तिथं सुद्धा गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आता भाजपचा महापौर हा एक हाती सत्ता आल्यामुळं स्वबळावरती बसणार आहे। पनवेल तिथली शेजारची महापालिका पनवेलचा जर विचार केला तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीनं 56 जागा जिंकलेल्या आहेत, तिथं सुद्धा भाजपचा स्वबळावरती महापौर बसणार आहे। प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीनं ही कामगिरी केली आणि त्यामुळे पनवेलमध्ये सुद्धा भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे। इचलकरंजी जी नवी महापालिका आहे, पहिल्यांदाच तिथं महापालिकेची निवडणूक झाली। इचलकरंजीमध्ये सुद्धा 43 जागा भारतीय जनता पार्टीनं जिंकलेल्या आहेत, त्यामुळे इथं सुद्धा भाजपचा स्वबळावर महापौर बसणार आहे। सांगलीमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे, सांगलीमध्ये अगदी कट टू कट आहे, मात्र 39 नगरसेवक सांगलीमध्ये आलेले आहेत, इथं सुद्धा भाजपचाच महापौर बसणार आहे। तर तिकडं देवेंद्र फडणवीसांचा गड मानला जाणारा नागपूर, इथं अर्थातच निर्विवादपणे भारतीय जनता पार्टीनं 102 नगरसेवक जिंकून आलेले आहेत आणि त्यामुळे नागपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार हे 100% ठरलेलं आहे। आता आपण इतर ठिकाणी जर बघितलं तर ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 28 नगरसेवक आलेले आहेत निवडून, अर्थात तिथं शिंदेंचा शिवसेना हा पक्ष जो आहे तो सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे, त्यामुळे अर्थात ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता महापौर बसणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीनं 57 जागा जिंकलेल्या आहेत, अहिल्यानगरमध्ये 25 जागा जिंकलेल्या आहेत, लातूरमध्ये 22, अकोल्यात 38, अमरावतीत 25, कल्याण डोंबिवलीत 50, उल्हासनगरमध्ये 37, भिवंडीमध्ये 22, वसई विरारमध्ये 43, कोल्हापूरमध्ये 26, चंद्रपूरमध्ये 23 जागा भारतीय जनता पार्टीनं जिंकलेल्या आहेत। आता यापैकी संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, उल्हासनगर, कोल्हापूरमध्ये महापौर जो आहे तो भाजपचा मित्रपक्षांच्या साथीनं बसू शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे। आता एकंदरीत हे आकड्यांचं गणित आपण भारतीय जनता पार्टीचं जाणून घेतलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अनेकदा आपल्या भाषणांमध्ये असं स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही भारतीय जनता पार्टीचे महापौर हे 24 ते 25 महापालिकांमध्ये असेल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं, मात्र स्वबळावरती जर आपण बघितलं तर 14 महापालिकांमध्ये भाजपचा कमळाचा महापौर बसणार हे जवळपास फिक्स आहे। मात्र अन्य ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मित्रपक्षांचा सहारा घ्यावा लागणार आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे। आपण या निवडणुकीमध्ये एकंदरीतच बघितलं तर भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे, जसं की सुरुवातीलाच सांगितलं 1400हून अधिक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। त्याच्या मागची कारणंसुद्धा तशीच आहेत, कारण भारतीय जनता पार्टीनं मेहनतसुद्धा तितकीच घेतली होती। आपण जर बघितलं देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात जास्त सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या, त्यांच्या मुलाखती चर्चेत राहिल्या, त्यांनी ज्या प्रकारची मेहनत घेतली, भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वांनी सुद्धा ज्या प्रकारे कामं केली, त्यामुळं त्या प्रत्येक भागातल्या निवडणुकांमध्ये त्यांचं वर्चस्व राहिल्याचं आपण बघितलं आणि त्याचमुळं भारतीय जनता पार्टीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मिळताना आपल्याला दिसून येते। त्याचमुळं हे आकडेसुद्धा दिसत आहेत। या संदर्भातलं आपलं आकलन काय आहे, या संदर्भात तुम्हाला काय गोष्ट सांगायची आहे ती सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या यशाबद्दल काय वाटतंय हे सांगायला सुद्धा आम्हाला तुम्ही विसरू नका। आणि इतर राजकीय विश्लेषण असतील किंवा महत्त्वाच्या घडामोडी असतील राजकीय, हे पाहण्यासाठी तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।